नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात. तर माझ्या फ्लाय विथ प्रतीक्षा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि काही लोक मला फेसबुकवर बघत असतील, काही इन्स्टावर बघत असतील, काही यूट्यूबवर. तर आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याचा पराठा. आणि कुणी आमच्या नांदेडला कद्दू म्हणतो आम्ही त्याला. तुमच्या तिकडं काय म्हणतात नक्की कमेंट करा. तर मी अर्धा किलो दुधी घेतला आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 मूठ ज्वारीचं पीठ, 1 मूठ बेसनचं पीठ आणि लाल तिखट, मीठ, हळद, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरचा वाटण आणि जिरेपूड असं घालून मी मस्त मिश्रण करून घेतलं. त्याचं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखट मीठ कसं लागतं बघा तुमच्या मुलांना. तर त्याप्रमाणे मी सगळं मिक्स केले आणि छान त्याचा गोळा करून घेतला. आणि एक सांगते तुम्हाला, जर तुम्ही खूप बारीक खिसणीने जर खिसलं ना दुधी भोपळा, तर खूप पाणी सोडतं ते. जर जाडसर ठेवला तर पाणी सोडत नाही अजिबात. पीठ पाहिजे तेवढं पीठ बसू शकतं. म्हणून तेवढं एक फॉलो करून बघा आणि नक्की कमेंट करा. तुम्ही बारीक खिसल्यावर पाणी जास्त त्यातलं सुटतं आणि जाडसर जर आपण किसलं ना तर ते पाणी कमी सोडतं. त्याच्यामुळं थालीपीठ करायला छान वाटतं. तुम्ही थालीपीठ म्हणू शकता, धपाटा म्हणू शकता, तुम्हाला जे वाटेल ते म्हणू शकता. आणि मस्तपैकी ताव्यावर खरपूस भाजून घेतलं, कारण ते कापड धुवा हे करा, ते वेळ नसतो. सकाळी सकाळी खूप घाई असते, 6:30ला मंदूला जावं लागतं. अशापैकी मस्त त्याच्यासाठी 2 थालीपीठं बनवले, खुसखुशीत भाजून घेतले, बटर लावलं. आणि आज चीज काही दिलं नाही तिला, कारण रोज रोज चीजची तिला सवय नाही लावायची, म्हणून आज दिलं मस्त. आणि तुम्हाला माहिती आहे का, टिफिनमध्ये जे दिलं ना, मुलं सगळं खाऊन संपवून येतात आणि ते घरी आल्यावर रिकामा टिफिन बघायला प्रत्येक आईला खूप आनंद होतो. तर किती माझ्यासारखी आई आहेत की ज्यांना टिफिन रिकामा बघून खूप आनंद होतो. तर त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये जे काय आहे त्या दुपारच्या टिफिनमध्ये छान, जे ते खात नाही त्या टिफिनमध्ये देत जा. आणि सोबतच 1 ॲपल घेतलं, 1 ॲपल आणि आज 1 थालीपीठ, 1 ते 1.5 थालीपीठ तिला दिलं. आता बघूया आज तिचे काय रिॲक्शन. आता तिला तर खूप आवडलं. तर अशा प्रकारे टिफिन भरून घेतला सकाळी, कारण हे सगळं मला पाऊण तासाच्या आत करावं लागतं काय करायचं ते. नंतर तिला वेळ सोडायला पण जावं लागतं. ती बोलली नाही मम्मी अख्खा नको देऊ, मला ॲपल कापून दे, मी खाईन. तर अशा प्रकारे मस्त आजचा तिचा टिफिन रेडी झाला. तर तुम्हाला कसा वाटली आजची रेसिपी, कारण आता मी शिकतेय. तर मला नक्की सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. थँक्यू सो मच. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे. आणि मी शिकत आहे, तर प्लीज मला कमेंट करा की मी अजून काय चांगलं करू शकते. थँक्यू सो मच. मनाली खूप हॅपी आहे, बघू शकता.